जी। आणि एक मोठी बातमी हाती येते। मुंबईच्या जोगेश्वरी उपनगरात अतिक्रमणाच्या विरोधात महापालिकेने जोरदार कारवाई सुरू केली होती, पण या अतिक्रमणाच्या विरोधात आता अनेक नागरिक रस्त्यावर उतरलेले आहेत। पालिकेकडे तक्रार करूनही कारवाई होत नाही असं म्हणत 100 पेक्षा अधिक नागरिक रस्त्यावर उतरलेत। ऋतिक गणकवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। ऋतिक, काय अधिक माहिती आहे? नक्कीच आपण बघतोय की जोगेश्वरी वेस्टचा हा परिसर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती अतिक्रमणधारक आहेत, त्यांची समस्या या सामान्य नागरिकांना होत असल्याचं पाहायला मिळतं आणि त्याच विरोधात हे स्थानिक नागरिक जे आहेत ते सुद्धा आता रस्त्यावरती उतरल्याचं पाहायला मिळतंय। मोठी गर्दी जी आहे ती या ठिकाणी होत असल्याचं पाहायला मिळतंय। जोगेश्वरी वेस्टचा परिसर आहे, आजूबाजूला आपण बघतोय की मोठ्या प्रमाणावरती जी दुकानं आहे, दुकानांची जागा त्यांच्या मालकीची आहे, मात्र त्यांचे जे छप्पर असतील किंवा जे बाकीचे जे हॉकर्स असतील ते या रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात येत असतात आणि याचा जो मोठा परिणाम आहे या सामान्य नागरिकांवरती होत असल्याचं पाहायला मिळतंय। आजूबाजूला हॉस्पिटल आहे आणि त्याचाच काहीसा काय बोलतात त्याला चालता देखील येत नाही अशी समस्या या ठिकाणी निर्माण होती। आपण त्यांच्याशीच बातचीत करणार आहोत। काय सांगाल, मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागतंय तुम्हाला? सर्वात प्रथम आधी तुमचा मी धन्यवाद करतो। या विभागात तुम्ही आला तिकडे आणि तुम्ही न्यूज घेता तिथे। तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे की हा जो मॉब आहे, ही जी गर्दी आहे, ही गर्दी बघूनच तुम्हाला समजलं असेल की ह्या विभागातला आम्हाला लोकांना किती त्रास होत आहे। ॲक्च्युअली मेन त्रास जो आम्हाला जो आहे तो इथे हॉकर्सचा त्रास आहे। इल्लिगल हॉकर्स, नॉट ओन्ली हॉकर्स, इल्लिगल हॉकर्सचा आम्हाला एवढा त्रास झालेला आहे की आमच्या ह्या विभागातला सहजपणे चालायला किंवा सहजपणे कोणत्या वाहनाने जायला अगदी अत्यंत म्हणजे खूपच अगदी त्रास होत आहे आम्हाला। आम्ही एकदम कंटाळलेलो आहोत ह्या कृत्यासाठी। गेली 5 वर्षापासून आम्ही अधिकाऱ्यांकडे, आम्ही अथॉरिटीकडे, सगळ्यांकडे आम्ही कॉरेस्पॉन्डन्स केलेत। आम्हाला एकही कोणत्या अधिकाऱ्याने संपूर्ण म्हणजे संतोषजनक, ज्याला आपण उत्तर म्हणतो, असा आम्हाला समाधान दिलेलं। पालिका कारवाई करते मोठ्या प्रमाणात, आपण बघितलं इथं येत नाहीये का पालिका येतात इकडे। आता तुम्ही याच्या आधी इथे एक गाडी, एक व्हॅन उभी होती आणि ती व्हॅन एक अर्ध्या तासातला निघून गेली। याच्या आधी पण आम्ही 2-4 दिवसापासून आम्ही आमचे इथले जे आमचे MLA आहेत आणि कॉर्पोरेटर आहेत त्यांच्याकडे आम्ही दाद मागितली, तर त्यांनी फक्त इथे येऊन लोकांना सांगितलं, बाबा तुमची दुकानं तुम्ही बंद करा, तुम्ही एन्क्रोचमेंट केलं आहे ते काढून टाका, नाहीतर तुमच्यावरती कारवाई केली जाईल। ठीक आहे, ही आम्हाला वाटते की ही फक्त आयवाश आहे, याच्या पलीकडे दुसरं काय आम्हाला वाटत नाही आहे। आणि त्यासाठी आम्ही परत ह्या लोकांना सगळ्यांना जमा करून आज हे आम्ही एजिटेशन करतोय। हॉस्पिटल है, हॉस्पिटल का पण प्रॉब्लम। देखिए, ये है ना, पूरा मामला ये है कि शासन प्रशासन की मर्जी के बिना ये नहीं हो सकता। अगर BMC के नियमों का पालन किया जाए तो ये एक भी इंक्रूजमेंट नहीं हो सकता। एक तरफ हमारे CM साहब कहते हैं कि मुंबई शहर को जो है ना अच्छे से बनाया जाएगा, उसको अच्छी सिटी बनाई जाएगी, वहीं दूसरी तरफ जो है ये भूमाफिया और इंक्रूजमेंट ने जो बम्बई शहर को बर्बाद करके रख दिया है। के वेस्ट जो है, यहाँ का BMC अधिकारी जो है, वार्ड ऑफिसर जो है, के वेस्ट भ्रष्टाचार की फैक्ट्री बना हुआ है, ये समझ लीजिए। और इसमें शासन प्रशासन के लोग इन्वॉल्व हैं। इसमें आपने मुख्यमंत्री का नाम लिया और उनकी पार्टी तो ये कह रही है कि बांग्लादेश से लोग आ रहे हैं इधर। अब ये बताइए कि उनको हर जगह बांग्लादेश और पाकिस्तान नज़र आता है, लेकिन ये इंक्रूजमेंट नज़र नहीं आता। ये अफसोस की बात है। क्या इधर हॉस्पिटल की भी समस्या है? हाँ, हॉस्पिटल की भी समस्या है। यहाँ पे हॉस्पिटल है, बच्चों का हॉस्पिटल है। अगर कुछ इमरजेंसी बच्चों को हो जाती है तो हम यहाँ रिक्शा वगैरह में लेके नहीं जा सकते, हमको ना गोद में उठा के भागना पड़ता है। तो ये सबसे बड़ी प्रॉब्लम है। आपण बघतोय की गंभीर समस्या जी आहे या ठिकाणी अतिक्रमणाची झाली आहे। सर्व स्थानिकांनी आपल्याला सांगितल्यानुसार मोठी समस्या जी आहे या परिसरात दिसून येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ठीक आहे ऋतिक, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। लोकांची जेन्युइन अडचण आहे, म्हणजे खरोखरच लोकांची अडचण आहे। लोक काही वेळेला अतिक्रमण हटवू नये म्हणून फेरीवाले रस्त्यावर उतरतात, इथे आमच्या इथलं अतिक्रमण हटवा म्हणून सर्वसामान्य नागरिक रस्त्यावर उतरताना दिसतात।